अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त नवी मुंबईमध्ये रामचंद्र नाईक प्रतिष्ठानतर्फे श्रीराम पताका दीपोत्सव दिवे आणि लाडू प्रसाद अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। नवी मुंबईतील प्रत्येक मंदिरात आणि घराघरात 50,000 किलोच्या 2 लाख लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे। राम भक्तांकडून हे लाडू बनवण्यात येत असून नवी मुंबईमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केलेली पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या राम प्रतिष्ठापनानिमित्त जगभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। नवी मुंबईत देखील मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। नवी मुंबईतून तब्बल 50,000 किलोचे जे आहेत 2 लाख लाडू जे आहेत ते नवी मुंबईत वाटण्यात येणार आहे। त्याचबरोबर मोठी तयारी, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। या ठिकाणी लाडू बनवण्याचं काम देखील सुरू आहे। त्याचबरोबर दिवाळी साजरा करण्याचं आवाहन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। म्हणूनच दिव्यांचे देखील वाटप या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर घरोघरी रामाचे झेंडे जे आहेत ते देखील वाटण्यात येणार आहे। तब्बल 2 लाख लाडूंची संकल्पना आयोजन करण्यात आलेली आहे। माजी खासदार संजीव नाईक जे श्री रामचंद्र नाईक प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, काय संकल्पना आहे ही आणि हे कुठे कुठे तुम्ही या लाडूंचं वाटप करणार आहात? जय श्रीराम। या ठिकाणी रामचंद्रजी नाईक प्रतिष्ठान आमचे आजोबा यांच्या नावानं या ठिकाणी सर्वच नाईक परिवाराने ठरवलं की आपण उद्याचा दिवस हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे। असा दिवस 500 वर्षानंतर आलेला आहे आणि प्रभू रामांच्या या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माननीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आपण दिवाळी साजरी केली पाहिजे। आज तीच दिवाळी साजरी करण्याचं काम आम्ही सर्व करतोय आणि हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी स्वतः या ठिकाणी जे लाडू आहेत ते वाळलेले आहेत आणि याच्यासारखा आनंद नाही आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी उद्याचा दिवस दीप लावून, पताका लावून आणि प्रसाद, रामप्रसाद देऊन आपण साजरा करा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो। जय श्रीराम। नक्कीच देशभरासह नवी मुंबईत देखील दिवाळी साजरा करणार असल्याची जी प्रतिक्रिया आहेत त्या माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।